सगळेजण नाश्ता करायला बसणार तेवढ्या दारावरची बेल वाजली. रेखाताईंनी त्यांच्या सुनेला आरतीला दार उघडायला सांगितलं. आरती पण लगेच किचनमधून बाहेर आली आणि दार उघडायला गेली. दार उघडून समोर बघितलं तर तिची नणंद ममता तिच्या मुलाचा हात पकडून उभी होती. ममता मुलाच्या हाताला ओढत आरतीला धक्का देत सरळ घरात आली आणि रडत तिच्या आईला म्हणाली, आई, आता माझ्याच्याने होणार नाही. खूप झालं. आता मी परत त्या घरात कधीच जाणार नाही. तिला बघून तिच्या आई आणि भाऊ उठून तिच्याकडे आले. आरती हैराण होऊन म्हणाली, ताई, काय झालं? तिची सासू तिच्याकडे रागात बघत म्हणाली, अगं, तिला नीट श्वास तरी घेऊ दे. का सगळं तिला दारातच विचारणार आहेस? रेखाताई त्यांच्या मुलीला म्हणाल्या, चल ममता, अगोदर नीट आरामात बस आणि विजय, तू गोलूसाठी टी व्ही चालू करून दे. विजयने भाच्याला टी व्ही लावून त्याला बघायला सांगितलं आणि स्वतः बहिणीच्या जवळ आला आणि म्हणाला, ताई, काय झालं? सगळं व्यवस्थित सांग, म्हणजे आम्हाला पण कळेल की तुझ्या घरी नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे. तेवढ्यात आरती पाण्याचा ग्लास घेऊन आली. तिच्या सासूने पाण्याचा ग्लास मुलीच्या हातात दिला आणि म्हणाल्या, अगोदर थोडं पाणी पिऊन शांत हो, श्वास घे, मग सांग काय झालं. ममताने एका श्वासात सगळा ग्लास संपवला आणि रडत म्हणाली, आई, तुला काय सांगू, माझ्या नवऱ्याने तर जणू त्यांच्या बहिणीचा ठेकाच घेतला आहे. माझी नणंद बघावं तेव्हा मुलांना घेऊन तोंड वर करून आमच्या घरी येते. कधी बोलते मुलांच्या शाळेची फी भरायला पैसे नाहीत, तर कधी बोलते मुलांना औषधं घ्यायला पैसे नाहीत. कुठल्या ना कुठल्या कारणाने माझ्या नवऱ्याच्या जवळ पैसे मागत असते. मी काही बोलायला गेले तर तुझा जावई माझ्याशीच भांडायला लागतो. माझी सासू त्यांच्या मुलीची बाजू घेत असते, त्यामुळे ती आमच्या घरातच पडलेली असते. आता तर ती बोलत आहे की नवऱ्याकडून घटस्फोट घेणार आहे. आमच्या घरात राहते आणि घरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असते. मी माझ्या मुलासाठी पण काही आणू शकत नाही आणि ते तर त्यांच्या बहिणीवर खर्च करत असतात. मी तर त्यांना सरळ सांगितलं आहे, जर तुमची बहीण इथे राहायला आली तर मी पण माझ्या मुलाला घेऊन माझ्या माहेरी जाणार आणि जोपर्यंत ती आपल्या घरी राहील तोपर्यंत मी परत माघारी येणार नाही. हे ऐकून तिची आई म्हणाली, बाळा, तू हे खूप चांगलं केलंस. लग्न झाल्यानंतर नंदेचं असं भावाच्या घरात दखल देणं चांगलं थोडेच दिसतं. अरे, भाऊ कुणाकुणाचा खर्च उचलणार हे तर बहिणीला कळायला पाहिजे ना. तेवढ्यात विजय म्हणाला, ताई, मी एकदा दाजींशी बोलून बघतो काय बोलतात ते. हे ऐकून ममता भावावरच चिडली आणि म्हणाली, जर ते माझं बोलणं ऐकत नसतील तर तुझं काय ऐकतील? तुला त्यांच्याशी बोलायची काहीच गरज नाही. माझी नणंद त्या घरातून गेली की मी पण माझ्या घरी परत जाईन. तेवढ्यात आरती म्हणाली, ताई, प्रॉब्लेम जवळ राहून सोडवता येतो, लांब राहून तो अजूनच वाढेल. हे ऐकून तिची सासू म्हणाली, आरती, जास्त ज्ञान देण्याची गरज नाही. माझ्या मुलीजवळ तुझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे. तू अजून जेवण बनवायला घे, माझ्या नातवंडाला भूक लागली असेल. हे ऐकून आरती किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवायला लागली. नंतर सगळ्यांनी सोबत बसून नाश्ता केला आणि ममता आईच्या खोलीत जाऊन बसली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, ही बहिणी आजकाल खूप बोलायला लागली आहे. असं वाटत नाही का ती का मला परत पाठवायच्या मागे लागली आहे? तिची आई म्हणाली, तू काळजी करू नकोस. तिच्या बापाचं घर थोडीच आहे, तुझ्या बापाचं आहे. तुला पाहिजे तेव्हा तू इथे येऊ शकतेस. तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. रविवार असल्यामुळे आज विजय घरातच होता. कामातून मोकळे झाल्यावर आरती तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, तुम्हाला असं वाटत नाही का की आपण एकदा ताईंच्या नवऱ्याशी बोलायला पाहिजे? काय माहीत, त्यांची बहीण खरंच प्रॉब्लेममध्ये असेल. विजय म्हणाला, मी तर बोलू शकतो, पण ताईला कळलं तर उगाचच भांडत बसेल. ती त्या दोघा नवरा बायकोंमधली गोष्ट आहे, ते दोघं बघून घेतील. जर आपली गरज लागली तर आपण मध्ये पडू. आरती नवऱ्याचं बोलणं ऐकून गप्प बसली. पण नणंद घरी आल्यामुळे घरातलं वातावरण बदललं होतं. आता तिची सासू घरातली प्रत्येक गोष्ट मुलीला विचारून करत होती. आरती किचनमध्ये गेली की तिची सासू म्हणायची, तुझ्या नंदेला विचार काय जेवणात बनवायचं. आरतीला आता प्रत्येक वेळी नंदेला विचारायला लागायचं, कारण तिची खाण्याची खूप नखरे होते. त्याच्यामुळे आरतीचं काम खूप वाढलं होतं. तिचा सगळा दिवस घरातल्या कामातच निघून जात होता. एक दिवस ममता भावाला म्हणाली, विजय,
माझं डोकं खूप खराब व्हायला लागलं आहे. तुझे दाजी मला फोन करून काहीही उलटसुलट बोलत असतात. असं म्हणत ती रडायला लागली. ते बघून रेखाताई म्हणाल्या, अरे तुझी बहीण रडत आहे आणि तू खांबासारखा बघत उभा का राहिला आहेस? तिच्यासाठी काहीतरी बाहेरून खायला घेऊन ये, म्हणजे तिचा मूड चांगला होईल. असं करून ममता रोज भावाला काही ना काही विकत खायला आणायला लावायची. होळीचा सण आला तशी ममता तिच्या भावाला म्हणाली, विजय, आमच्याकडे सणाला घालायला नवीन कपडे नाहीत. हे ऐकून त्याची आई लगेच म्हणाली, अरे विजय, तू तुझ्या बहिणीला खरेदीला का घेऊन जात नाहीस? तिला जे पाहिजे ते ती घेऊन येईल. जरी ती तिच्या सासरी नसली तरी भावाच्या घरी तर आहे ना. विजय म्हणाला, आई, कपडे तर सगळ्यांनाच घ्यायचे आहेत. मग आरती, तू पण आमच्यासोबत खरेदीला चल. हे ऐकून त्याची आई रागात म्हणाली, अरे हिला खरेदीला घेऊन जायची काय गरज आहे? सण आला आहे, घरात खूप कामं आहेत आणि ही जर बाहेर जाऊन बसली तर घरातली कामं कोण करणार? हे ऐकून आरती लगेच तिच्या सासूला म्हणाली, आई, तुम्ही काळजी करू नका. बाहेरून आल्यावर ताई आणि आम्ही दोघी मिळून कामं करतो. हे ऐकून तिची सासू तणतणत म्हणाली, आरती, तू काही माझ्या मुलीला कामाला लावणार आहेस का? तुला लाज वाटत नाही का? अगं, ती तुझी नणंद आहे आणि तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे. तुझ्या आईवडिलांनी तुला शिकवलं नाही का नंदेशी कसं वागायचं असतं ते? हे ऐकून आरतीला खूप राग आला, कारण समोर तिची नणंद गालातल्या गालात हसत होती. तिचं हसणं आरतीच्या मनाला खूप टोचलं. ममता तिच्या आईला म्हणाली, आई, तू आणि मी आपण दोघी खरेदी करायला जाऊया आणि गोलूला आरतीजवळ ठेवू, कारण तो आपल्याला तिकडे खूप त्रास देईल. हे ऐकून आरतीच्या मनातला रागाचा ज्वालामुखी भडकायला लागला, कारण नंदेचा मुलगा खूप डांबरट होता आणि घरातल्या वस्तूंचे खूप नुकसान करत असायचा. त्याला अजिबात वळण नव्हतं. त्या दोघी तर निघून गेल्या, पण आरतीला कळत नव्हतं घरातलं काम करावं का त्या पोराला सांभाळत बसावं. पण सासूची पण भीती होती, जर घरातलं काम झालं नाही तर त्या तिच्या मागे हात धुवून लागतील. तिने गोलूला मॅगी बनवून टीव्ही लावून दिला आणि म्हणाली, जोपर्यंत माझी घरातली कामं करून होत नाहीत तोपर्यंत तू इथेच बसून राहा आणि झोप आली तर तिथेच झोप. पण तो तिचं थोडीच ऐकणार होता. आरती जशी तिथून किचनमध्ये गेली तसा तो उठून सोफ्यावर नाचायला लागला. तिथेच बाजूला टेबलवर शोपीस ठेवला होता, तो हलून खाली पडला आणि फुटला. त्याचा आवाज ऐकून आरती किचनमधून पळत बाहेर आली. शोपीस फुटलेलं बघून तिला धक्काच बसला. रागात तिने गोलूला कानाखाली वाजवली आणि म्हणाली, काय करत होतास तू इथे? तुला मी एका जागेवर बसायला सांगितलं होतं ना. आता तूच बघ हे खाली पडून फुटलं का नाही. तुला माहीत आहे का की तू किती मोठं नुकसान केलं आहेस? आरती रागावलेली बघून गोलू जोरजोरात रडायला लागला. तशी आरती घाबरली आणि त्याला शांत बसवण्याचा प्रयत्न करायला लागली, पण तो काही रडायचं थांबतच नव्हता. तिने लगेच विजयला फोन केला. तो ऑफिसमध्ये होता. विजय म्हणाला, तू त्याला चॉकलेट दे, म्हणजे तो रडायचा शांत होईल. तू ओरडलेली विसरून जाईल. आरतीने तसंच केलं. चॉकलेट घेतल्यावर तो रडायचा बंद झाला आणि टीव्ही बघायला लागला. आरतीला घरातली कामं करता करता त्याच्यावर लक्ष ठेवणं मुश्किल होत होतं. कसं तरी तिने घरातलं काम आवरलं. तोपर्यंत त्या दोघी मायालेकी खरेदी करून घरी परत आल्या. जसं त्याने आईला घरात आलेली बघितलं तसा रडायला लागला आणि म्हणाला, आई, मला मामीनं मारलं. त्या दोघांसाठी पाणी घेऊन येत असलेल्या आरतीनं त्याचं बोलणं ऐकलं. तसं तिला टेन्शन आलं, कारण तो तिच्यासमोर तिची तक्रार करत होता. हे ऐकून ममता तिच्या आईला म्हणाली, आई, मी माझ्या मुलाला मार खाण्यासाठी ते सोडून गेले नव्हते. हे ऐकून तिची सासू तिच्यावर भडकली, तुला लाज कशी वाटली नाही बाच्यावर हात उचलताना? चल, आत्ताच्या आत्ता त्याला सॉरी बोल. हे ऐकून आरती हैराण झाली आणि शांत उभी राहिली. तशी तिची नणंद तिच्याकडे डोळे मोठे करून बघत म्हणाली, आरती, माझ्या मुलाला सॉरी कोण बोलणार? तेव्हा आरती रागात म्हणाली, ताई, तुमच्या मुलाला मारायला मला काही हौस आली नव्हती, पण त्याने मस्तीमध्ये शोपीस फोडला, त्यामुळे रागात माझा हात उठला. तुम्हीच सांगा, चूक केल्यावर मुलांवर ओरडायला नको का? चूक तुमच्या मुलाने केली आहे, मग मी का त्याला सॉरी बोलू? ममता रागात म्हणाली,
तू कोण होतेस माझ्या मुलावर ओरडणारी? तिची सासू सुनेला ओरडत म्हणाली. आरती, या घरावर गोलूचा पूर्ण हक्क आहे. जर काही पण तुटलं फुटलं तरी चालेल. जर इथून पुढे तू त्याच्यावर हात उचललास तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही. हे ऐकून आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिथून निघून गेली. पण रात्री खोली ती नवऱ्याला म्हणाली, अहो, या घरात तर माझी काहीच इज्जत नाही. एकतर त्या दोघी माया लेकी मला सोडून खरेदी करायला गेल्या आणि जाताना त्यांच्या मुलाला घरी सोडून गेल्या. तुम्हाला माहीतच आहे त्यांचा मुलगा कसा आहे. शोपीस फुटल्यामुळे माझा हात उचलला गेला, पण मलाच त्या लहान मुलाला सॉरी बोलायला सांगितलं. माझ्यापेक्षा जास्त इज्जत तर या घरात त्या लहान मुलाला आहे. तिला असं रडताना बघून विजयने तिला मिठीत घेतलं. आरती म्हणाली, विजय, तसं बघायला गेलं तर तुमची बहीण इथे येऊन तेच करत आहे जे त्यांच्या सासरी त्यांची नणंद करत आहे. हे ऐकून विजय तिच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागला. आरती रागात नवऱ्याला म्हणाली, विजय, जर तुमची बहीण इथे राहिली तर घरातले वातावरण अजूनच खराब होत राहील. तुमच्या बहिणीमुळे घरातला खर्च वाढला आहे. नाही त्या कुठल्या कामाला हात लावतात आणि त्यांच्या मुलाची जबाबदारी माझ्यावर टाकून मोकळ्या होतात. मुलाला काहीही हवं असेल तर मला आवाज देतात. तुम्हीच सांगा, हे असं अजून किती दिवस चालू राहणार आहे? विजयला आरतीचं बोलणं पटत होतं, पण कळत नव्हतं काय करावं. दुसऱ्या दिवशी विजय जाणून बहिणीच्या समोर आईला म्हणाला, आई, दाजींशी बोलावं म्हणतो. मी माझ्या बहिणीचं घर तुटताना असं बघू शकत नाही. हे ऐकून ममता परत तिच्या भावावर चिडली आणि म्हणाली, तू लहान आहेस तर लहानच बनून राहा विजय. आई आणि मी बघून घेईन काय करायचं ते. आणि तसंही तुझे दाजी कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाहीत, कारण त्यांच्यासाठी त्यांची बहीण सगळ्यात महत्त्वाची आहे. ममता भावाकडे अचानक आरतीची तक्रार करायला लागली आणि म्हणाली, विजय, तू तुझ्या बायकोला सांग की हातावर कंट्रोल करायला. माझ्या मुलावर हात उचलायची गरज नाही. हे घर त्याच्या मामाचं आहे. काही तुटलं तर मोठी गोष्ट नाही. विजयला सगळ्या गोष्टी अगोदरपासूनच माहीत होत्या. त्याला शांत बघून ममता परत म्हणाली, आता असाच गप्प बसणार आहेस का तुझ्या महाराणीला काही बोलणार पण आहेस? तसा विजय रागात उठून उभा राहिला आणि म्हणाला, ताई, मी दाजींसारखा नाही की तू माझे कान भरल्यावर मी माझ्या बायकोवर चिडेन, तिला ओरडेन. आरती काही लहान नाही आणि नाही तिने कुठलीही चूक केली आहे. हे ऐकून ममता तिच्या आईला म्हणाली, आई, बघितलंस का माझ्या माहेरी माझी किती इज्जत आहे. माझा भाऊ माझ्याशी कसा वागत आहे. मला माझ्या नंदेचे टोमणे मारत आहे. त्याला काय माहीत माझी नणंद कशी आहे. जर एवढाच राग येत असेल तर मी माझ्या घरी निघून जाते. असं म्हणत ती रडायला लागली. तशी तिची आई मुलाच्या मागे पडली. तुला लाज कशी वाटत नाही स्वतःच्या बहिणीला रडवताना? अरे, स्वतःच्या मुलाला असं रडताना बघून कुठल्याही आईला चांगलं वाटेल? ती तर अगोदरच तिच्या सासरच्या लोकांमुळे किती दुःखी आहे. आरती तिच्या खोलीतून सगळं ऐकत होती. तिला माहीत होतं तिची सासू काहीच ऐकून घेणार नाही, पण आता ती तिच्या नंदेला कंटाळली होती. ती विचार करत होती की नंदेची अक्कल कशी ठिकाणावर आणता येईल. आरती बॅग घेऊन बाहेर आली. तिला असं बॅग घेऊन आलेली बघून विजय चकित झाला आणि म्हणाला, आरती, तू कुठे निघाली आहेस? आरतीने तिच्या सासू आणि नंदेकडे बघितलं आणि म्हणाली, मी माझ्या माहेरी जात आहे. जोपर्यंत ताई इथे आहेत तोपर्यंत मी परत घरी येणार नाही. हे ऐकून सगळे हैराण होऊन तिच्याकडे बघायला लागले. तिची सासू मोठ्या आवाजात म्हणाली, आरती, हा काय फालतूपणा आहे. स्वतःच्या नंदेशी स्वतःची तुलना करायची गरज नाही. ती तर सासरच्या प्रॉब्लेममुळे इथे राहायला आली आहे. आरती तिच्या सासूचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, आई, मी पण वैतागून माझ्या माहेरी निघाली आहे. ज्या पद्धतीने ताई त्यांच्या नंदेमुळे परेशान आहेत तशीच मी पण माझ्या नंदेमुळे परेशान आहे. काल तुम्ही दोघींनी मला किती त्रास दिला. मला लहान मुलाची माफी मागायला सांगितली, तेव्हा तर तुम्ही दोघींनी विचार केला नाही. हे ऐकून तिची सासू मोठे डोळे करून तिच्याकडे बघायला लागली. पण ममता म्हणाली, आई, तू तिला काही समजवणार आहेस का मी समजावून सांगू? विजय, तू काही तमाशा बघत बसला आहेस? काहीतरी बोल. तुझी बायको माझा एवढा अपमान करत आहे
आणि तू तमाशा बघत बसला आहेस? विजय म्हणाला, मग मी तरी काय करू? तू पण तिला त्रास देण्यात काही कमी केली नाहीस. नवऱ्याला बोलताना बघून आरती मोठ्या आवाजात म्हणाली, ताई, तुम्हाला इथे येऊन 2 महिने व्हायला आले. तुम्ही काय मला तुमची नोकर बनवून ठेवली आहे? तुम्ही तुमच्या मुलाचं कुठलंच काम करत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मलाच आवाज देता. असं वाटतं की त्याची आई तुम्ही नाही तर मी आहे. तुम्ही तर खूप दुःखी होऊन सांगत होता की तुमच्या नंदेने तुम्हाला घरी काय काय केलं, पण तुम्ही पण तेच माझ्यासोबत करत आहात. विजय त्याच्या आईला म्हणाला, आई, मी आत्ताच दाजींना फोन करतो आणि विचारतो. हे ऐकून ममता जोरात ओरडायला लागली, पण विजयने फोन लावून स्पीकरवर टाकला. फोन वाजत होता. सगळे ऐकत होते. त्याच्या दाजीने फोन उचलला आणि त्याचा आवाज ऐकून म्हणाले, विजय, तुला 2 महिन्यांनी शुद्ध आली वाटतं. तुझी बहीण मागच्या 2 महिन्यांपासून तुमच्या घरी येऊन बसली आहे. पण तुला किंवा तुझ्या आईला मला फोन करून विचारणं गरजेचं वाटलं नाही का की काय झालं? तुला तर तुझ्या बहिणीच्या बोलण्यावर विश्वास बसला असेल. हे ऐकून विजय म्हणाला, दाजी, तुम्हीच सांगा नक्की काय झालं. त्यानंतर मगच निर्णय होईल. तेव्हा ममताचा नवरा म्हणाला, काही नाही, तुझ्या बहिणीचं डोकं फिरलं आहे. माझ्या बहिणीचा नवरा तिला दारू पिऊन मारतो आणि तुझी बहीण तिला परत जायला सांगत आहे. जेव्हा मी माझ्या बहिणीच्या अंगावर मारलेल्याचे वण बघतो तेव्हा मला खूप त्रास होतो. मी माझ्या बहिणीसाठी काही केलं तर तुझ्या बहिणीला राग येतो. तिला पण माहीत आहे माझी बहीण किती त्रासात आहे. तिला मदत करायची सोडून तिला घरातून बाहेर काढायच्या मागे लागलेली असते. तिच्या अशा वागण्याने माझ्या बहिणीचा जीव गेला तरी चालेल, पण ती तिला घरात राहून देणार नाही. तिला तिच्या नवऱ्याजवळ पाठवत आहे. मी जिवंत असेपर्यंत माझ्या बहिणीला त्या नरकात परत पाठवणार नाही. मी माझ्या बहिणीमुळे ममताला कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. पण माझ्या बहिणीसाठी 1 रुपया खर्च करताना बघितलं तर सगळं घर डोक्यावर घेते. हे सगळं ऐकून रेखाताईंच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. विजय म्हणाला, मी ताईला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. विजय रागात म्हणाला, ताई, तुझी नणंद एवढ्या त्रासात आणि दुःखी आहे. तू तिची साथ द्यायची सोडून घर सोडून इथे घेऊन बसली आहेस. तू आम्हाला जे काही सांगितलंस ते किती चुकीचं होतं. तू तुझ्या घरी जाऊन स्वतःचं घर सांभाळ, हेच तुझ्या फायद्याचं आहे. तुझ्या नंदेची साथ दे. आरतीला आजपर्यंत कधीच वाईट वाटलं नाही की तू इथे येऊन राहिल्याबद्दल. जर तू तिच्याशी नीट वागली असतीस तर ती पण तुझी लहान बहीण बनून राहिली असती. पण आरती तर तुला काम करण्याची मशीन वाटली. आरती म्हणाली, मला नोकर समजव किंवा मग मशीन, पण मी इथे राहणार नाही. आईंना त्यांची मुलगी पसंत आहे आणि मुलीला तिचं माहेर. मग माझं इथं काय काम? विजय, मी जात आहे. जेव्हा तुमची बहीण जाईल तेव्हा मला घ्यायला या. असं म्हणत आरती बॅग उचलून घरातून निघून गेली. रेखाताई आणि ममता तिला बघतच राहिल्या. रेखाताई रागात विजयला म्हणाल्या, तू आरतीला थांबवलं का नाहीस? विजय म्हणाला, आई, तू तिची अट ऐकली आहेस का नाही? आपण तर तिची अट पूर्ण करू शकत नाही, कारण ताई तिच्या मनाची मालकीण आहे. त्यामुळे तिला जाऊ दे. ममता खोलीत गेली. तिची बॅग भरून बाहेर आली आणि म्हणाली, आई, मी माझ्या घरी जात आहे. आज मला समजलं की खरी चूक माझी आहे. जे मी माझ्या नंदेसोबत केलं ते आज माझ्यासोबत होत आहे. झालंच तर तुम्ही लोक मला माफ करा. असं म्हणत ममता मुलाला घेऊन तिच्या घरी निघून गेली. तशा रेखाताई म्हणाल्या, विजय, तू तुझ्या बायकोला परत घेऊन ये. विजय आरतीला घेऊन घरी परत आला. ती परत आल्या तिच्या सासूने तिची माफी मागितली आणि म्हणाली, आरती, मी तर नकळत माझ्या मुलीची साथ देत होते, पण मला आज त्याची जाणीव झाली आहे. आरतीने पण ती गोष्ट विसरून जाणे योग्य समजलं. आता तिची सासू तिच्याशी खूप प्रेमाने आपलेपणाने वागायला लागली.